नमस्कार. अंबानगरी बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. अमरावती आणि परिसरातील काही ताज्या घटनांसह मी विवेक. बातमीपत्रात प्रारंभी एक नजर ठळक बातम्यांवर. हेडलाईन प्रेझेंटेड बाय बागडे ज्वेलर्स. आपल्या नात्यासारखाच अमूल्य दागिना म्हणजे बागडे ज्वेलर्स. जयस्तंभ चौक, अमरावती. 1981 पासून आपल्या सेवेत. राज्यासह अमरावती जिल्ह्यात देखील मराठा आरक्षण आंदोलन चिघळलं. राजकमल चौकात जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आंदोलन सुरू. राज्यातील कृषी सेवा केंद्र 2 नोव्हेंबरपासून 3 दिवस बंद. सरकारच्या जाचक प्रस्तावाला कृषी साहित्य विक्रेत्यांचा विरोध. अमरावती जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्र बंद ठेवण्याचा संघटनांचा निर्णय. आणि आयटक, आशा आणि गटप्रवर्तकांचं धरणे आंदोलन सुरू. आंदोलकांच्या शिष्टमंडळाकडून प्रशासनाला सादर करण्यात आलं निवेदन. तर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी 1 नोव्हेंबर रोजी पाळला काळा दिवस. काळ्या फिती लावून केलं नियमित कामकाज. आणि आता सविस्तर वृत्त. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे आंतरवाली सराटी या गावामध्ये उपोषण करत आहेत. या उपोषण आंदोलनाला राज्यातून प्रतिसाद मिळतो आहे. अमरावती शहरातही मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ आंदोलन सुरू झालं आहे. मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांचा निषेध करण्यात येतो आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 40 दिवसांच्या अवधीनंतर पुन्हा आमरण उपोषण सुरू केलं आहे. गेल्या 6 दिवसांपासून त्यांनी अन्न पाणी नाकारल्यानं त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत आहे. अशातच आता राज्यभरातील मराठा समाज जरांगे पाटलांच्या समर्थनामध्ये आंदोलन करत असून काही जिल्ह्यांमध्ये हिंसक आंदोलनाचं चित्र आहे. अशातच आता मराठा आरक्षण समर्थन समितीच्या वतीनं राजकमल चौकात आंदोलन करून सरकारचा निषेध करण्यात आला. आंदोलकांच्या म्हणण्यानुसार मराठा समाजातील अनेक बांधव हे हालाकीच्या परिस्थितीमध्ये आपलं जीवन जगत आहे. आरक्षण नसल्यानं मराठा समाज मागासला आहे. गरीब मराठा बांधवांमध्ये गुणवत्ता असून देखील आरक्षणाअभावी त्यांना निराशा पत्करावी लागते. आज मराठा समाजाला आरक्षण का नाही, मराठा समाज कितपत दुखलेला आहे हे सरकारला कधी लक्षात येईल. समाजाचे हाल हे बेघर झालेले आहे. कारण समाजात होणारा अन्याय हा फार मोठा वाढलेला आहे. कारण बेरोजगार वाढली. बेरोजगार कशामुळे वाढली? आरक्षणामुळे. माझ्या यासारख्या विद्यार्थ्याला 100% गुण असले तरी मला आरक्षणात मागे राहावं लागते आणि 60% गुण असलेल्या व्यक्तींना समोर जावं लागते. अशाने आम्ही काय करावं? आमची येणारी पिढी हे समाजाला काय म्हणेल की समाज काय केलं? आमचे मराठा योद्धा जरांगे पाटील हे उपोषणाला बसलेले आहे. 4 दिवस झाले, पण काय एक अन्नाचा दाणा नाही त्यांच्या पोटात. सरकार एक काळजी घेणारी नाही. का नाही घेत सरकार काळजी? मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अमरावतीमध्ये पंचवटी चौकात भारताचे प्रथम कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्यासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण मराठा समाजाच्या वतीनं करण्यात आलं. अंतरवाली सराटी इथं सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अमरावतीत पंचवटी चौक इथं भारताचे प्रथम कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्यासमोर एकदिवसीय लक्षणीय उपोषण मराठा समाजाच्या वतीनं करण्यात आलं. यावेळी आंदोलकांनी मराठा समाजाला तात्काळ आरक्षण देण्यात यावे यासाठी जोरदार घोषणाबाजी केली. सरकारनं जर तात्काळ सर्व मागण्या पूर्ण केल्या नाही तर येत्या 3 नोव्हेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयावर उपोषण करण्यात येईल असा इशारा आंदोलकांनी दिला. एक मराठा, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. एक मराठा, एक मराठा, एक मराठा, जय भवानी, जय शिवाजी. एक मराठा. मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ अमरावती जिल्ह्यात आंदोलनाची सुरुवात झालेली आहे. आणि मनोज जरांगे पाटलांना समर्थन देण्याकरता अमरावती जिल्ह्यातील सर्व मराठा समाज एकत्र होऊन आरक्षणाची जी मागणी आहे ती लवकरात लवकर झाली पाहिजे. आणि मनोज जरांगे पाटलांचे जे प्रकृतीचा जो प्रश्न आहे त्याच्याबद्दलही इथं लोक चिंतित आहेत. त्यामुळं सरकारने या गोष्टीकडे लक्ष द्यावं, जेणेकरून आंदोलन शांततेच्या मार्गाने जे चालू आहे ते तसंच चालू राहील. लवकरात लवकर ह्या जर गोष्टीची लक्षता सरकारने घेतली नाही
तर हे आंदोलन पहिला टप्पा, दुसरा टप्पा आज अमरावतीत सुरुवात झाली. तिसऱ्या टप्प्यात उद्या परवा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण ठिय्या मांडला जाणार आहे आणि त्या हिशोबाने सर्व कार्यकर्ते मिळून आंदोलनाची दिशा ठरवतील. त्यामुळे अमरावतीकरांना, अमरावती जिल्ह्यातील नागरिकांना विनंती आहे की त्यांनी उद्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा समाजाच्या या मागणीकरता हजर राहावे आणि आपलं समर्थन देऊन मनोज जरांगे पाटील यांना मजबूत करावं आणि त्यांची ताकद वाढवावी, जेणेकरून लवकरात लवकर ह्या मागण्या पूर्ण होऊन पाटलांच्या तब्येतीचीही चिंता आपल्याला जी आहे त्याच्याकडे सरकारने लक्ष देईल किंवा नाही देईल याची थोडीशी चिंता आहे. त्यामुळे जास्तीत जास्त समाजाने याला समर्थन द्यावं अशी मी विनंती करतो. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळानं पोलीस संरक्षणाची मागणी केली असून संबंधित पोलीस ठाण्यात त्याबाबतचं एक पत्र देण्यात आलं आहे. मराठा आंदोलनाला सोमवारी हिंसक वळण लागल्यानं शासकीय नेत्यांच्या मालमत्तांची जाळपोळ करण्यासह राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेसलाही लक्ष करण्यात येत होतं. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातून मराठवाड्याकडे जाणाऱ्या 24 बसेस प्रभावित झाल्या. त्यामुळे लाखो रुपयांचा फटका महामंडळाला बसला आहे. यातच मंगळवारी मराठा आंदोलनाला समर्थन म्हणून जिल्ह्यातील काही ठिकाणी घोषणाबाजी करण्यात आली. प्रत्येक वेळी महामंडळाच्या लाल परी अगदी सहजपणे आंदोलकांच्या दृष्टीत सॉफ्ट टार्गेट ठरते. त्यामुळे मराठा आंदोलकांची राज्यभरातील स्थिती लक्षात घेता खबरदारी म्हणून राज्यातील प्रत्येक बस स्थानक प्रशासनानं नजीकच्या पोलीस प्रशासनाकडे संरक्षण मागावं असे निर्देश महामंडळाच्या मुंबईतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहे. त्याबाबतचे पत्र जिल्ह्यातील आगार प्रशासनालाही प्राप्त झाले आहे. त्यानुसार अमरावती आगार प्रशासनानंही मंगळवारी शहर कोतवाली पोलिसांना संरक्षण देण्याची मागणी केली आहे. दरम्यान एसटी महामंडळाच्या बसेस किंवा कोणत्याही सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान होईल अशा पद्धतीनं कोणतेही आंदोलन सद्यस्थितीत जिल्ह्यात झालेलं नाही. अवैध वाळू तस्करीच्या विरोधात पोलिसांनी धडक मोहीम राबवत 4 ट्रॅक्टर्स आणि 10 मोटरसायकली जप्त केल्या आहेत. तब्बल 23 जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून समरसपुरा पोलिसांनी बोरगाव दोरी नदी परिसरात ही कारवाई केली आहे. अचलपूर तालुक्यातील बोरगाव दोरी येथील नदीपात्रातून रेती तस्करी करणाऱ्या 23 लोकांविरुद्ध अचलपूर शहरातील सरमपुरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यात 4 ट्रॅक्टर, 10 मोटारसायकली, 3 ब्रास रेती असा एकूण 28,23,000चा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या रेती तस्करी संदर्भात 28 ऑक्टोबरला पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. पोलिसांच्या या कारवाईनं रेती तस्करांचे धाबेदळ आणले आहे. सरकारच्या जाचक प्रस्तावाला कृषी साहित्य विक्रेत्यांचा विरोध असून कृषी साहित्य संघटनांच्या वतीनं राज्यव्यापी संप पुकारण्यात आलाय. अमरावती जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्र देखील बंद राहणार आहेत. महाराष्ट्र फर्टिलायझर पेस्टिसाइड सीड्स डीलर असोसिएशनच्या अहवालानुसार 2 नोव्हेंबर 2023 पासून आयोजित 3 दिवसीय संपामध्ये अमरावती जिल्हा असोसिएशन सहभागी होणार आहे, अशी घोषणा अमरावती जिल्हा कृती साहित्य विक्रेता संघटनेचे अध्यक्ष मिलिंद इंगोले यांनी केली आहे. त्यांनी सांगितलं की अमरावती जिल्ह्यातील 800 पेक्षा अधिक कृषी सेवा दुकाने या आंदोलनात सहभागी होणार आहे आणि जिल्ह्यातील सर्व दुकाने 3 दिवस बंद राहणार आहे. मिलिंद इंगोले यांनी सांगितलं की सरकारनं कृषी केंद्र संचालकांवर बियाणे आणि कीटकनाशके खराब नसल्यास नुकसान भरपाई देणे, त्याच प्रकारे गुंड व बदमाश यांच्यावर लावण्यात येणाऱ्या MPDA कारवाईचे प्रावधान नव्या कायद्यात करण्यात आले आहे. याला संपूर्ण महाराष्ट्रात विरोध होत आहे. त्यामुळे या कायद्याचा विरोध करण्यासाठी 2 नोव्हेंबरपासून 3 दिवसापर्यंत राज्यातील सर्व कृषी साहित्य विक्री केंद्र 100% बंद राहणार आहे. त्यांनी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विनोद कराड पाटील यांच्या पत्राचा उल्लेख करीत सांगितलं की राज्यातील हजारो कृषी केंद्रे संचालकांविरोधात करण्यात येत असलेल्या या कायद्याविरोधात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापासून ते कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यापर्यंत ही बाब पोहोचविण्यात आली आहे. तरीही सरकार नवीन कायद्यांवर अडून बसला आहे. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी पंढरपूर इथं 10,000 कृषी साहित्य विक्रेत्यांनी निवेदन सादर केलं होतं. मात्र सरकार यावर कोणताही तोडगा काढत नसल्यानं आता कृषी साहित्य विक्रेत्यांना आंदोलन केल्याशिवाय अन्य पर्याय नाही. यामुळे अमरावतीमध्ये आंदोलन यशस्वी राहणार असल्याचा दावा अध्यक्ष मिलिंद इंगोले यांनी केला आहे. अमरावती शहरात 75 पेक्षा अधिक कृषी सेवा केंद्र गुरुवार ते शनिवार बंद राहणार आहे. महाराष्ट्र शासनाने जे कायदे कृषी निविष्ठा संबंधित आणू इच्छित आहे ते विधेयक हिवाळी अधिवेशनामध्ये जे पारित होणार आहेत ते 40, 41, 42, 43, 44 आणि 44 असे जे 5 विधेयकं आहेत हे अतिशय क्लिष्ट विधेयकं आहेत.
जे कृषी केंद्र व्यवसायाला असे हानिकारक आहे आणि या मध्ये आपण कृषी केंद्राचा व्यवसाय करणं आम्हाला अशक्य होणार आहे. खास करून जे विधेयक जो MPD ॲक्ट जो आहे तो अतिशय कृषी केंद्रधारकांना महाराष्ट्र शासन गावगुंड किंवा माळू माफिया यांच्यासाठी जे कायदे लागू आहेत त्या कक्षेत आणू इच्छिते. आणि जे नुकसान भरपाईबाबत जे कायदे आहेत त्या कायद्यामध्ये दुकानदारांना भरपाई द्यावी असे त्याच्यामध्ये नमूद आहे. हे चुकीचे कायदे जे आहेत त्याच्यामध्ये जो 42 नंबरचा जो कायदा आहे त्याच्यामध्ये जे आजची प्रोव्हिजन आहे ते दंडाची जे प्रोव्हिजन आहे ते 500 रुपये असून आहे, पण सरकार त्याला 25,000पासून 1 लाखापर्यंत वाढवू इच्छिते. आणि त्याच्यामध्ये 3 महिने ते 1 वर्षापर्यंत त्याच्यामध्ये शिक्षेची सुद्धा तरतूद केलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये कृषी केंद्राचा व्यवसाय करणं आम्हाला अशक्य आहे. म्हणून आम्ही या सगळ्या कायद्याचा विरोध करण्यासाठी दिनांक 2 नोव्हेंबरपासून तर 4 नोव्हेंबर शनिवारपर्यंत बंद पुकारलेला आहे. यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात. पापा, इतनी बारिश में बाहर कहाँ जा रहे हो? अरे बेटा, वो अपने UCN का रिचार्ज करवाने जा रहा हूँ. अरे पापा, रिचार्ज के लिए UCN की ऑनलाइन रिचार्ज की सुविधा उपलब्ध है. हाँ, क्या बात कर रही हो? हाँ पापा, आप फोन पे, गूगल पे, पेटीएम ऐसे किसी भी UPI ऐप से ऑनलाइन रिचार्ज कर सकते हैं और आपके द्वारा किया गया पेमेंट आपके केबल सर्विस प्रोवाइडर तक इमीडिएट पहुंच जाएगा. और तो और भारत सरकार ने भी अब 5,000 से ज्यादा के पेमेंट को ऑनलाइन अनिवार्य कर दिया है. अब ऑनलाइन रिचार्ज से UCN का हर पेमेंट होगा आसान और बेहतर. तो डिजिटल तकनीक चुने और हमें सहकार्य करें. विश्रांतीनंतर बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आयटक, आशा आणि गटप्रवर्तकांचं त्यांच्या विविध मागण्यांसाठी नांदगाव खंडेश्वर तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात येत आहे. तरी देखील प्रशासनाच्या वतीनं याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. राज्यव्यापी बेमुदत संपात राज्यभरातील 70,000 आशा आणि 4,000 गटप्रवर्तक सह जिल्ह्यातील 2300 वर आशा आणि गटप्रवर्तक संपात सहभागी झाले आहे. आशा स्वयंसेविकांना मोबदला केंद्र सरकारनं भरीव वाढ करावी, किमान वेतन लागू करावे, ऑनलाईन कामे लादणे बंद करा, दिवाळी बोनस जाहीर करा आणि गटप्रवर्तकांना शासकीय सेवेत समायोजन करा, तेव्हापर्यंत कंत्राटी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन श्रेणी लागू करा या प्रमुख मागण्यांसाठी गेली 14 दिवसांपासून आशा व गटप्रवर्तक राज्यव्यापी संपात सहभागी झाले आहे. परंतु राज्य सरकारनं अद्यापही मागण्यांची दखल घेतली नाही. आशा व गटप्रवर्तकांच्या मागण्यांसाठी राज्य सरकारनं दखल न घेतल्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील तहसील कार्यालयावर धरणे आंदोलनाची हाक देण्यात आली होती. 1 नोव्हेंबरला नांदगाव खंडेश्वर तहसील कार्यालयावर आयटक, आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या नेतृत्वात भव्य धरणे आंदोलन करण्यात आलं. राज्य सरकारनं आंदोलनाची दखल घेऊन आशा व गटप्रवर्तकांच्या न्याय मागण्या त्वरित निकाली काढाव्या, अन्यथा आंदोलन तीव्र छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. आम्ही 18/9/10/2023 या दिवसापासून संपावर आहे. तर सरकारने आमच्या कुठल्याच प्रकारच्या मागण्या पूर्ण केलेल्या नाही आहे. त्यासाठी आम्ही इथे नांदगाव खंडेश्वर आमचा तालुका इथे आम्ही भव्य धरणे आंदोलनासाठी उपस्थित झालेलो आहे. तर सरकारने आम्हाला आमच्या मागण्याची दखल घ्यावी हे एवढं आमचे म्हणणे आहे की आमचं कंत्राटी
कंत्राटीमध्ये आमचं समावेशन करावं आणि आम्हाला आमच्या मागण्या बोनस हे देण्यात यावं आणि त्याच्यासाठी आम्ही इथं धरणे आंदोलन घेऊन आलेलो आहे. तर आमच्या मागण्यांना पूर्णता करावी अशी आमची इच्छा आहे सरकारला. गेल्या 18 तारखेपासून आमचा संप सुरू झालेला आहे आशांचा, पण आमच्या आशांकडे सरकारनं थोडं सुद्धा लक्ष दिलेलं नाही. आज 15 दिवस झाले तरीसुद्धा शासनाला जागसुद्धा आलेलं नाही आहे की आशेच्या मागण्या काय आहे, आशांना काय हवं आहे. नुसतं फक्त काम करून घेण्यासाठीच आशा आहे काय, त्यांच्या समस्या काय आहे हे सुद्धा जाणून घेतलं नाही. आणि आशाचं कशासाठी ते मागण्या मागत आहे, त्यांचं काय म्हणणं आहे हे सुद्धा जाणून घेतलं नाही. शासनाला लाज वाटायला पाहिजे का आशाच्या ज्या समस्या आहे त्या जाणून घ्यायला पाहिजे आणि त्यांना काय हवं आहे. आम्हाला किमान वेतन हवं आहे, आमचे जे ऑनलाईन कामं आहे ते सक्ती केली आहे आमच्यावर ते बंद करायला पाहिजे आणि आशाला एखाद्या वेठबिगारीसारखं वागवल्या जाते हे सुद्धा शासनानं बंद करायला पाहिजे. शासन आमची वेळोवेळी फसवणूक करत आहे, म्हणजे वेळोवेळी कसं आमची गडचेपी करत आहे. आम्हाला कुठल्याही प्रकारे म्हणजे मानधन तर देतच नाही, काम करा मानधन घ्या, पण ते मानधनाविषयी असं आहे की आम्ही सांगतो ते काम करा, म्हणजे दबाव आमचा. 1982ची जुनी पेन्शन बंद केल्याच्या निषेधार्थ 1 नोव्हेंबर हा शिक्षक संघटनांतर्फे काळा दिवस पाळला जातो. शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर बोयर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शिक्षकांनी काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केला. महाराष्ट्र राज्य सरकारनं 31 ऑक्टोबर 2005ला अधिसूचना काढून 31 ऑक्टोबर 2005 नंतर नोकरी लागलेल्या सर्व कर्मचारी, अधिकारी, शिक्षक यांची 1992ची जुनी पेन्शन बंद केली. जुनी पेन्शन बंद केल्यानं सरकारी कर्मचाऱ्यांचे भविष्य असुरक्षित झाले. अनेक कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर सन्मानानं जगणं मुश्किल झालं. त्यामुळे 1 नोव्हेंबर हा दिवस काळी फीत लावून अमरावती विभागातील शिक्षक महासंघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी तसेच सर्व शिक्षक बांधवांनी काम करावे आणि सोशल मीडियावर काळी फिती लावून काम करत असल्याचे फोटो शेअर करावे असं आवाहन शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी केलं होतं. त्यांच्या या आवाहनाला अमरावती विभागातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. एकच मिशन अशी कशी देत नाही, अशी कशी देत नाही, पेन्शन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, पेन्शन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. भारत माता की जय. जो पेंशन की बात करेगा वही देश पे राज करेगा, जो पेंशन की बात करेगा वही देश पे राज करेगा. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी दिलेला मानवतेचा संदेश हा जगातील प्रत्येक व्यक्तीसाठी प्रेरणादायी आहे. त्यामुळे त्यांचे विचार हे जगासमोर मांडणं, त्याचा प्रचार प्रसार करणं तितकंच महत्त्वाचं असल्याचं मत वॉशिंग्टन DC येथील विल्यम हॅरिस यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केलं. दरवर्षीप्रमाणे यंदाही विल्यम हॅरिस यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवामध्ये आमंत्रित करण्यात आलं आहे. 2 नोव्हेंबरला सकाळी ते मोझरी येथील राष्ट्रसंतांच्या समाधीसमोर नतमस्तक होऊन इथल्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. विल्यम हॅरिस यांच्यावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा पगडा आहे. गेल्या 10 वर्षापासून ते नियमित राष्ट्रसंतांच्या पुण्यतिथी महोत्सवात सहभागी होत आहे. ते भारतातील संत महापुरुषांच्या विचारांनी प्रेरित असून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा मानवता हाच धर्म हा विचार जगामध्ये पोहोचवण्याचं काम करत आहे. दरवर्षी ते आपल्या विदेशी मित्रांना राष्ट्रसंतांच्या पुण्यतिथी महोत्सवात सहभागी करून घेतात. राष्ट्रसंतांबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संघर्षाची सुद्धा ख्याती जगभरात माहिती व्हावी यासाठी ते सातत्यानं प्रयत्न करत आहे. यावर्षी विल्यम्स हॅरिस यांच्यासोबत मॅरीलँड येथील कॅडिस व्हिटेकर, स्पेन येथील सर्जिया ग्राझियानो, न्यू जर्सी येथील योराना बोस्टर, USA मधील डॅनियल मिलर आणि सारा मोरेल, कोलोरॅडोमधील मिशेल फोरियर, न्यूयॉर्कमधील फ्रँक लोविन, लास वेगसमधील मिशेल डिलार्ड हे पुण्यतिथी महोत्सवाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले आहे. भारतीय संस्कृती आणि येथील संत आणि महापुरुषांचे विचार ते जाणून घेणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. For me, when it comes to both of these fine gentlemen, one is cleanliness and having a room, right, to sweep and keep things clean. But it's not just about cleanliness of your house. What about cleanliness of your heart? Cleanliness of your mind? Cleanliness of your intent? That's what we can learn from these two great gurus. And Maharaj also spoke about superstition. But he wasn't trying to look down on anyone. He was saying we need to look up to each other. We need to depend on each other in order to get to the next level and not let certain things
prevent us from moving forward. That the times for superstitious ways are going away, and the time for wisdom is here. बुद्धांना जेव्हा आपण ऐकतो तेव्हा असं वाटतं की मनातील जे धूळ आहे ना ती साचलेली आहे आपल्या मनामध्ये. पण गौतम बुद्धांच्या शिकवणीतून असंच वाटतं की नेहमी ती जेव्हा जेव्हा वाचू तेव्हा तेव्हाची जी धूळ आहे ना ती साफ व्हायला लागते. जेवढं काही विचार आपण वाईट मनातून निगेटिव्हिटीतून आपल्या मनात असतं तो पूर्णपणे आपण झाडून टाकतो ते वाचल्यानंतर. असं ते मनातली पूर्ण जे नकारात्मक धूळ आहे ती गौतम बुद्धांना ऐकल्यावर वाचल्यावर मनात वाटते. आणि तुकडोजी महाराजांचं असेल तर महाराजांचं एकच होतं की ते अंधश्रद्धेवर सुद्धा लक्ष ठेवायचे नाही. त्यांना अंधश्रद्धा खूप त्याचा राग यायचा, पण अंधश्रद्धामधून ते असं नाही सांगायचे की कुठल्या धर्मावर टीका करा किंवा कुठल्या टीकावर करा. फक्त एकमेकांना सारखं बघा आणि एकमेकांना फक्त वर न्यायचा प्रयत्न करा, मग दाबायचा प्रयत्न करू नका, ते असं म्हणतात. अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यात विदर्भस्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. विशेष म्हणजे विदर्भातील 100पेक्षा जास्त संघांनी यात सहभाग नोंदवला. पुंडलिक बाबा क्रीडा मंडळ कळाशूतर्फे घेण्यात आलेल्या विदर्भस्तरीय कबड्डी स्पर्धेचं भव्य आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेकरिता विदर्भातील 100पेक्षा जास्त संघांनी आपला सहभाग नोंदविला होता. या कबड्डी स्पर्धेचे सुंदर असे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस 21,000 रुपये, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 11,000 रुपये, तर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 7,000 आणि चतुर्थ पारितोषिक 4,000 असे संघाकरिता पारितोषिक ठेवण्यात आले होते. यामध्ये विदर्भातील नावाजलेल्या चांदूरबाजार येथील जगदंब कबड्डी क्लब यांनी प्रथम क्रमांक पटकावला. यावेळी त्यांना उपस्थितांच्या हस्ते रोख पारितोषिक प्रदान करत सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आलं. जगदंब कबड्डी क्लब हा सुयोग गोरले यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करून नेहमी विदर्भात आपली छाप सोडत असतो. यामधील अनेक विद्यार्थी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळून चांदूर बाजारचं नाव उंचावत आहे. त्याकरिता कळाशी इथं झालेल्या कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावल्यानं गावकऱ्यांतर्फे त्यांचं कौतुक करून सन्मानचिन्ह आणि पारितोषिक देण्यात आलं. यामध्ये उत्कृष्ट रेडर म्हणून जगदंबाचा खेळाडू साहिल भगत तर उत्कृष्ट डिफेंडर म्हणून ऋषी पोहकार यांचा सन्मान करण्यात आला. राज्यांप्रमाणेच अमरावती जिल्ह्यात देखील रब्बी हंगामाच्या पेरणीची तयारी सुरू झाली आहे. अमरावती जिल्ह्यात यंदा 1,74,000 हेक्टरवर ही पेरणी होण्याचा अंदाज असून यंदा शेतकऱ्यांचा कल हरभरा पिकाकडे दिसून येतो आहे. खरीपाकडून अपेक्षा असताना निसर्गाच्या लहरीपणामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांना फटका बसलाय. मात्र नाउमेद न होता शेतकऱ्यांनी परत एकदा कंबर कसली आहे. रब्बीसाठी बळीराजा सज्ज झाला आहे. यंदा तब्बल 1.74 लाख हेक्टरमध्ये रब्बी पिकाची लागवड केली जाणार आहे. त्यात हरभरा पिकाला शेतकऱ्यांनी अधिक पसंती दिली आहे. त्या दृष्टीनं कृषी विभागानंही खतांचं नियोजन केलं आहे. अमरावती जिल्ह्यात यावर्षी गहू 40,000 हेक्टर, हरभरा 1.30 लाख हेक्टर, रब्बी ज्वारी 50 हेक्टर, मका 3,000 हेक्टर तर इतर रब्बी पिके 1,170 हेक्टर क्षेत्रात नियोजित करण्यात आली आहे. उत्तर भारतापासून ते दक्षिण भारतापर्यंत कांद्यानं सध्या खळबळ उडवून दिली आहे. दिल्लीसह उत्तर भारतातील काही राज्यात तर दक्षिणेतील काही राज्यात कांद्यानं 70 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. अमरावती शहरात देखील कांद्याची विक्री 70 रुपये किलोप्रमाणे होते आहे. कांद्यानं यापूर्वी देखील देशात रोष वाढवला होता. कांद्यानं यापूर्वी अनेक राज्य सरकारांना हादरवलं पण होतं. केंद्र सरकारनं किमती नियंत्रित ठेवण्यासाठी आता तातडीनं उपाययोजना केली आहे. कमी उत्पादन आणि वेळेवर पुरवठा न झाल्यानं कांद्याच्या भावात सातत्यानं वाढ होत आहे. कांद्याच्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं बफर स्टॉक बाजारात आणला आहे. पण आता थेट याचा परिणाम दिसून येत आहे. अनेक राज्यांमध्ये कांद्याच्या किमती 70 रुपये अथवा त्यापेक्षा अधिक आहे. किरकोळ बाजारात हा भाव 80 रुपये किलोवर पोहोचल्याचं चित्र आहे, तर काही राज्यात हा भाव 60 रुपयांच्या घरात पोहोचला आहे. खराब हवामानामुळे खरीप कांद्याच्या उत्पादनाला फटका बसला आहे. पेरणी उशिरा झाल्यानं कांदा पिकाला फटका बसला. खरीप पीक लवकर हाती येणार नसल्यानं बाजारात तुटवडा जाणवू शकतो. त्यामुळे मागणी जास्त आणि पुरवठा कमी असं चित्र आहे. कांद्याचा साठा कमी होत आहे, याचा परिणाम किरकोळ बाजारात दिसून येत आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. हेडलाईन प्रेझेंटेड बाय बागडे ज्वेलर्स. आपल्या नात्यासारखाच अमूल्य दागिना म्हणजे बागडे ज्वेलर्स. जयस्तंभ चौक अमरावती 1981 पासून आपल्या सेवेत. राज्यासह अमरावती जिल्ह्यात देखील मराठा आरक्षण आंदोलन चिघळलं. राजकमल चौकात जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आंदोलन सुरू.
राज्यातील कृषी सेवा केंद्र 2 नोव्हेंबरपासून 3 दिवस बंद. सरकारच्या जाचक प्रस्तावाला कृषी साहित्य विक्रेत्यांचा विरोध. अमरावती जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्र बंद ठेवण्याचा संघटनांचा निर्णय. आणि आयटक आशा आणि गटप्रवर्तकांचं धरणे आंदोलन सुरू. आंदोलकांच्या शिष्टमंडळाकडून प्रशासनाला सादर करण्यात आलं निवेदन. तर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी 1 नोव्हेंबर रोजी पाळला काळा दिवस. काळ्या फिती लावून केलं नियमित कामकाज. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.